जिल्हा परिषदेत समाज कल्याण विभागाच्या सौर पथदिवे खरेदीच्या निविदेचा ठराव घुसडण्यावरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या आणि भाजपच्या सदस्यांमध्ये बुधवारी सायंकाळी जोरदार राडा झाला। जिल्हा परिषद अध्यक्षांनी स्थगित केलेल्या सौर दिवे खरेदीच्या निविदेच्या फेरविचाराचा ठराव बेकायदेशीरपणे समाज कल्याणच्या सभेत घुसडल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सदस्या वर्षा कांबळे यांनी समाज कल्याण अधिकाऱ्यांच्या दालनासमोरच ठिय्या मारला। भाजप गटनेते आशिष जाधव पाठिंबा देत आंदोलनात सहभागी झाले। यावरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सदस्य संजय बनसोडे आणि आशिष जाधव यांच्यात जोरदार खडाजंगी झाली। जिल्हा परिषदेतील प्रशासक काळात समाज कल्याण विभागाकडून दलित वस्तीमध्ये 80 लाख रुपयांचे सौर पथदिवे बसवणे, समाज मंदिराचे ग्रंथालय अभ्यासिकेत रूपांतर करणे, मुलांना स्पर्धा परीक्षेस मदत करणारे ऑनलाईन क्लास घेणे अशा योजना हाती घेण्यात आल्या होत्या। मात्र सौर पथदिव्यांचा दर्जा, किंमत आणि निविदेवरून वाद निर्माण झाला। त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता पाटील पदभार घेतल्यानंतर समाज कल्याणकडील संबंधित कामे स्थगित करण्याचे आदेश दिले होते। स्थगित केलेले सौर पथदिवे खरेदीवरूनच बुधवारी सत्ताधारी गटाच्या 2 सदस्यात वाद चालू होता। याबाबत सत्ताधारी पक्षाच्या सदस्या वर्षा कांबळे म्हणाल्या, समिती सभेत संबंधित विषयाला स्थगिती असल्याची माहिती दिली असताना समिती सभेच्या इतिवृत्तातच काम सुरू करण्याचा ठराव कसा झाला? हा ठराव परस्पर केला आहे। या ठरावाला जे सूचक आणि अनुमोदक आहेत त्यांचाही हा विषयच माहिती नसल्याचा दावा आहे, असा आरोप त्यांनी केला। मी समाज कल्याण अधिकाऱ्यांना माहिती विचारली, मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यामुळे हा ठराव कसा आला तो रद्द करा, सर्व सदस्यांसमोरच चर्चा करूनच निर्णय घ्यावा अशी मागणी केली। मात्र याबाबत प्रतिसाद मिळाल्याने ठिय्या आंदोलन केले। वर्षा कांबळे, सामाजिक कार्यकर्ते सचिन कांबळे आंदोलन करत असताना विरोधी पक्षनेते आशिष जाधव तेथे आले। त्यांनी योग्य मुद्दा असल्याचे मत मांडत कांबळे यांना पाठिंबा देत आंदोलनात सहभाग घेतला। त्याचवेळी सत्ताधारी राष्ट्रवादीचे सदस्य संजय बनसोडे तिथे आले। विरोधकांनी विरोधकाचं काम करावं असं वक्तव्य बनसोडेंनी केलं। यावरूनच भाजपचे आशिष जाधव आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बनसोडे यांच्यात वाद सुरू झाला। जोरदार खडाजंगी झाली, प्रचंड वाद सुरू झाला। वादाची माहिती मिळताच उपाध्यक्ष ऋषिकेश लाड, सदस्य शशिकांत जमदाळे, अमित पाटील हे समाज कल्याण विभागात दाखल झाले। समाज कल्याण सभापती दादासाहेब कोळेकर यांनाही बोलावून घेत वादावर तोडगा काढला। अखेर सदर विषयावर सर्व सदस्यांसमोर चर्चा करून निर्णय घेण्याचे ठरले।